पुढचा दिवस 6वा. देहू ते आळंदी हा प्रवास असणार आहे, तर तुम्ही फॉलो करत राहा. गेलो ना मामा आपल्याला माहिती आपण काय सांगतो. आता मी तुला बोललो हो हाय नाही मी तू पहिला नाही कपिल देव आणि मोहित चिखले. भेटू माझी सकाळ मित्रांनो. आज आहे आपला दिवस 6वा. आता आपण आहे संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमीवर. आता आपण जाऊ दुपारी देवाची आळंदीला. पाहू शकता आता आपण निघालेलो आहे सर्वजण आपले वारकरी रामकृष्ण हरी. निघूया आता. आपण 3 वाजता उठलेलो. बघू शकता 4:40 झालेलं आहे, म्हणजे 4:45 वाजलेलं आहे. आपली पायवाट आता सुरू झालेली आहे. आता आज आपलं चालणं फक्त 20 ते 22 किलोमीटर आहे. तर काय सर्वांना त्रास नाही होणार, नंतर आराम आहे आता, जेणेकरून की आपले पुढच्या वाटचालीला आपल्याला फायदा होईल. रामकृष्ण आहे. पहिला इथून जाणार आळंदी, आळंदीवरून जाणार दिघीला विठ्ठल मंदिर आहे. पण मेन सर्वांना सर्वप्रथम तर एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. दिघीला तिथे आपलं भजन असल्या कारणाने तर आम्हाला तिथे बॅग वगैरे काय आराम करताना करायला भेटणार नाही लवकर पोचून. पण बघूया आता काय होतं. रामकृष्ण हरी. खंडेराय महाराज की जय. एलकोट जय मल्हार. बजरंग बली की जय. जय श्री राम. जय श्रीराम. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दिवस 6वा आपला. बायका साईड आहे. तर रामकृष्ण हरी. कृष्ण हरी माऊली. चला आता पुढचा प्रवास आळंदी, आळंदीवरून दिघी. जो लोकांना आवडतो. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज की जय. मुंबई. चला आता आपण जाऊया आळंदी, तिथून निघूया दिघी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. गुड मॉर्निंग. आता मी निघालेलो आहे देहूवरनं निघालो आळंदीसाठी. रामकृष्ण हरी माऊली. आता लवकरच आम्ही पोचू आपली देवाची आळंदी. कारण की गजबजल्या आळंदी गावात जसे जसे आपण समोर येतो, अवघाती संसार सुखाचा होईल, आनंद भरीन तिन्ही लोक, असे म्हणणाऱ्या सुख, समृद्धी, एकता, एकात्मता, बुद्धी ज्ञानेश्वर माऊलींच्या या उच्च विचारांच्या कवीमध्ये, अभंगामध्ये, भक्तिगीतांमध्ये कधी सामावले जातो कळतच नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अध्यक्ष, या वर्षाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष चालत आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. सकाळ झालेली आहे. आता आम्ही आळंदीला चाललो. आज मस्त क्लायमेट आहे. आज एकादशी आहे. एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा वारकऱ्यांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी हरी. चला रे. रामकृष्ण रामकृष्ण हरी. खाली आधीच सांगितलं होतं भाकरी कमवणे. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही 5.2 किलोमीटर चालून आलेलो आहे. तर थोडं मस्त वाटलं मॉर्निंगचं संत तुकाराम महाराजांची नगरीमध्ये चालून. बघूया आज खूप काही नवीन नवीन बघायला भेटेल. पहिली वारी आहे माझी. आता आळंदीला आम्ही पोचणार आहे दुपारच्या जेवणासाठी. तिथे मस्त हरिनाम जपू आणि खूप मजा करू. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपले अंकित माऊली आलेले आहे. रामकृष्ण हरी. आमची माऊली आलेली आहे. रामकृष्ण हरी. जय हो. आपल्याला जिथे सोय होते बसायची तिथे आपण घाण नाही केली पाहिजे. चायच्या बाटल खातो, चाय पितो, ते एका पिशवीमध्ये ठेवून आपण टेम्पो तिथे कचरा फेकून कारण आपण वारकरी आहे. आपण तिथे टाकतो म्हणजे आपण देश आपला परिसर घाण करतो. म्हणजे ही धरती देवाची धरती आहे. आपण देवाच्या घरीच कचरा टाकतो. असं न करता कचरा योग्य त्या ठिकाणी जाऊ दे. त्याचं तिथे स्थान आहे. कुठे पण तुम्ही टाकू नका स्वच्छ जागेवर. आपण कुठे पण टाकतो त्याच्यामुळे आपला भारत पुढे जातो. म्हणून आपल्याला हे बोलतात आपण सुधारणार तर आपला देश सुधारेल. सरकारच्या हातमध्ये काय नाही, आपल्या हातमध्ये. राम. कोणी यावरचं काही बोल. रामकृष्ण हरी. निघालेले आहे आनंदी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण माऊली. काय वाईट म्हणत नाही, प्रत्येकाचं असतं. त्याच्यानंतर आपण 4 वाजता पायवाट चालू केली. आता आळंदीच्या आपण चिखली रोडवर आहे. तिथे आपण अजून 5 आपण छोटासा चाय नाश्ता आपण केला पुन्हा एकदा. आता आपल्या प्रवासाला थोड्या वेळा सुरुवातच चालू आहे. पाहू शकता आपले वेसावे वारकरी. हां. रामकृष्णाने मारली. आपण आता आहे आळंदीला चिखली रोडमध्ये. आपला पुन्हा एकदा इथे चाय नाश्ता झालेला आहे. आता थोडासा आपला आराम वगैरे करतात. थोडंसं म्हणजे आराम केल्यावर थोडंसं काय कोणाचं काय भरलं असेल तर ते फ्री होऊन जाईल. म्हणजे चालायला आपल्याला मोकळे. तर आपण जवळच आहे. आता लवकरच आपण पोचू. मग नंतर तिथे आपण आळंदीला इंद्रियाणी नदीमध्ये थोडंसं स्नान करू. आणि स्नान केल्यावर आपण दर्शन घेऊ ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर आणि विठ्ठल मंदिर, जेवढे पण परिसरात मंदिर आहे. त्याच्यानंतर ती भिंत ती उडली, त्याची लोकांची माती काढून खड्डा केला. आता तिथे काम करून एक भिंत बनवण्यात आलेली आहे. आणि तिथे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे भावंड आहे. ते पण तुम्हाला दाखवू. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला आता आपण निघूया आळंदी. रामकृष्ण हरी. 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतलेला इथे. 4 रस्ते आहेत. 4 रस्ते आलेले आहेत इथे. आणि आपल्याला सरळ जायचं आळंदी. इथून आहे आळंदी. रामकृष्ण हरी.
पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. अन्नपूर्णा माते की जय. कालचे वडेपाव मागण मिरच्या खाल्ल्या असेल तुम्ही. मिरच्या खाल्ल्यास बोली आपल्याला यूट्यूब शिकाव केवढा पैसा येतो आणि काय आपल्याला पैशाने काय भेटते. बघ माऊली, आता यूट्यूबने बरीच लोक बोलतात की आम्हाला यूट्यूबने लाखो रुपये भेटतात, हे भेटतात, ते भेटतात. तर मी एवढंच बोलेन, जी मेहनत करून आपल्या मोहित रामले साहेब बोला या वेसावता नाका बोला, मेहनत करून त्यांनी पण सबस्क्रायबर आणि चांगले व्ह्यूज अचीव केले, त्यांचे चांगले कंटेंटनुसार चांगली इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही त्यांनाच विचारा किती पैसा येतात. बरेच लोक आम्हाला बोलतात, कपिल माऊलीला बोलतात, मला बोलतात तुमच्याकडे तर भरपूर पैसा येतात, तुम्ही आम्हाला पिझ्झा मागवा, बर्गर मागवा, एक चांगलं बाहेर हॉटेलमध्ये तुम्ही बिल पे करा, असं आम्हाला बोलतात. तुम्ही आळंदी आलेले आहे 2 मिनिटावर आणि आम्ही आता पोहोचत आहे आळंदी. देहू आळंदी. आम्ही आता आळंदी इथे पोचलेलो आहे. फक्त 200 मीटर राहिलेलं आहे. काय बोलते आता आळंदीला आपण आता आंघोळ करू आणि संत ज्ञानेश्वरांचं दर्शन करू. रामकृष्ण रामकृष्ण माऊली आंघोळ करायला आम्ही आळंदीकडे आलेलो आहे. पूर्ण वाहून आलेलं आहे बघा. पत्रे भिजले, बेंड झालं सगळं, लाद्या विड्या उखडून टाकल्या. एवढा मोठा पूल आलेला, हा पूर्ण ब्रिज खूप मोठं नुकसान झालेलं आहे इथे. पूर्ण ब्रिज पाण्याखाली गेलेला, पूर्ण पाण्याखाली होता. आज बघू शकता इंद्रायणी शांत झालेले आहे. इंद्रायणी नदी शांत झालेली आहे. सर्व नुकसान पूर्ण वाहून आलेलं आहे नदीत. भक्त पुंडलिकाचं देऊळ आहे, बघू शकता पूर्ण पाण्याखाली होतं. कृष्ण हरी. हे सर्व पूर्ण पाण्याखाली होतं, आज शांत झालेलं आहे. रामकृष्ण हरी. नाम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. पूज्य माता पिता की जय. जन्मदेव महाराज की जय. विठ्ठलदेव महाराज की जय. आई इंगलादेवी माते की जय. आई मसादेवी माते की जय. वाले कमले वाले की जय. गोविंदे गोविंदे गोपाले. अंडी कोणाची? परत चुकला.
ए पो घे मार डुबकी मार संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे तिथे आम्ही आता जात आहे आतमध्ये सर्व मित्रमंडळी दर्शनाला चाललो आम्ही कृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराज की जय दादा थोडं तर लाईन आहे. संत ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली दर्शन झालेलं आहे कृष्ण हरी